अहो, या चिमुकलीचं नाव काय ठेवायचं ठरवलं का? दाखव, दे चिमुकलीला माझ्याकडे. घ्या, दे चिमुकलीला माझ्याकडे. अरे, काय झालं? घ्या, रडवून दिलं तिला. सकाळपासून छान शांततेत खेळत होती, पण नाही, तुमच्याजवळ दिला आणि रडायला लागली. तुम्हाला द्यायलाच नव्हतं पाहिजे. अगं, हा योगायोग आहे. मी थोडी रडवून दिला. हो का? दे इकडे तिला, मी झोपवून देते. असू दे, मी झोपवीन तिला. हसतेस काय? मी झोपवीन तिला गाणं म्हणून. तुम्ही गाणं म्हणाल, अजून रडेल ती. ती झोपेल, फक्त तू गप्प. झोपली की नाही? होय हो, खरंच छान झोपवलं तुम्ही. पण आता तोच प्रश्न की हिचं नाव काय ठेवायचं? ही चिमुकली आल्यामुळे आपल्या जीवनात आनंद आलाय, म्हणून आपण हिचं नाव सुनंदा ठेवूया. चालेल, सुनंदा. सुनंदे, चल ग खेळायला. तू आलीस? ए आई, मी खेळायला चालली ग. काय करावं या कार्ट्यांचं, दिवसभर खेळत राहतात. सगळं द्वारका खेळायला. अगं हो, किती उत्साह पोचलो आपण. आल्या का? या चला, ह्या पण आल्या. मग आज आपण काय खेळू? आज आपण डबा कुठे खेळू? नाही देणार तू खूप जोराने मारतो. आज आपण खो खो खेळू. नाही ग द्वारका, खो खो साठी खूप छान लागतं. आपण फक्त चार, आपण लगोरी खेळू. नाही, माझ्याकडचे लगोऱ्या तर हरपल्या. मग आता एकमेकांची हात पकडा. पण का? याने आपल्याला खेळ सुचतो. छान ना दादा, किती त्रास देतो. बापरे, किती मोठं आंब्याचं झाड आहे. चला चला पटकन तोडूया. आई ओरडेल. हो, काकू ओरडेल तुला. थांबा, मीच तोडते. तुमच्याच्याने काहीच होणार नाही. मीच तोडते आंबे. चला चला पटकन आंबे तोडते आणि खाते मस्त. काय ग, कितीदा सांगितलं ग तुला आंब्याच्या झाडावर नको चढायचं, डोकं शिरत नाही का ग? आई ती कोण? ती कोणीच नाहीये इथं. खोटं बोलायला पण शिकली का ग आता? हा, आज किती सांगितलं झाडावर चढशील, पडशील खाली. कितीदा नाही सांगितलं तुला? चढशील घ्यायचे पुढे. चढशील का? हातपाय बांधून घरात बसले. आता वेळ आली होती
भाजीत भाजी मेथीची, कुमुद माझ्या प्रीतीची. नवे लोक नवे घर, नवी नवी नाती, वसंतराव माझे पती, मी त्यांची सोबती. दूर गेली भातुकली. कुमुद संसारात रमली व आता चाहू लागली ती नव्या पाहुण्याची. बाई जेवताय ना? हो आलीच. अगं हे काय, तू एकच पान वाढले, तुझे पान कुठे? बाई मला जेवावंच नाही वाटत आहे आज. का ग तू कुमुद, तब्येतीकडे दुर्लक्ष नको करू. चल आपण टोपलींच्या दवाखान्यात जाऊन येऊ. मग दवाखान्यात कशाला? कुमुद चल चल आपण जाऊ. अहो टोपलीन बाई, नक्की हिला झाले तरी काय? म्हणजे हिला खायची इच्छा नाही होत आहे, हिला मळमळत आहे, नक्की झालंय तरी काय? बकुळाबाई अभिनंदन, तुम्ही आजी होणार आहात. काय काय सांगताय काय? कुमुद तुझे खूप खूप अभिनंदन, मी आजी होणार आहे. कुमुद व वसंतरावांना कन्यारत्न प्राप्त झाली. पहिली बेटी धनाची पेटी, तिचे नाव ठेवण्यात आले लता. तर वसंतरावांची बदली चिखलदऱ्याला झाली व कुमुद व वसंतरावांच्या संसाराचा नवीन पर्व सुरू झाला. 2 वर्षांनंतर कुलकर्णी घराण्यात दुसरे कन्यारत्न प्राप्त झाले व तिचे नाव ठेवण्यात आले सुनीता. आता कुलकर्णी घराण्यात परत एक कन्यारत्न प्राप्त झाली व तिचे नाव ठेवण्यात आले ज्योती. 2 वर्षांनंतर कुलकर्णी घराण्यात पुत्ररत्न प्राप्त झाले व त्याचे नाव ठेवण्यात आले प्रशांत. वहीचे पान
तिचं 81 वय झालं तरी रोज सकाळी फुलं तोडते, पाणी टाकते अंगणात व रांगोळी सुद्धा काढते. आणि हे सगळं करताना ती 1-2दा पडली आहे. म्हणून तिला म्हटलं हे सगळं करू नको, तर आपल्याला म्हणते की काही होत नाही, मी पडणार नाही, आणि नशिबाने पडली तरी रामराय आहे, तो वाचवेल मला. शिकण्याला वय नसतं हे समजावं ते खूप कळलं. व्हॉट इज युअर नेम? My name is Kumar. व्हॉट इज युअर ब्रदर नेम? Mother name is Anna. व्हॉट इज युअर सिस्टर नेम? Sister name is Rekha. काटा म्हणता म्हणता काट्याचंही फूल झालं. काटा म्हणता म्हणता काट्याचंही फूल झालं. आयुष्यात आपल्या काटा आला म्हणूनच आयुष्य अधिक सुंदर झालं. अशा या जगात मनमोकळेपणाने जगू, असं हे सुंदर आयुष्य उघड्या डोळ्यांनी बघू, असं हे सुंदर आयुष्य उघड्या डोळ्यांनी बघू.